आज आपण सकाळच्या डब्यासाठी झटपट बनवून होणारी बटाट्याची कोरडी भाजी बनवणार आहोत। या भाजीसाठी आपल्याला बटाटा उकडायचा नाही की जास्त चिराचिरी देखील करायची नाही। असे असून देखील ही भाजी चवीला एकच नंबर लागते। चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते पाहूया। ही भाजी करण्यासाठी मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत। हे बटाटे मी धुवून पुसून कोरडे करून घेतले आहेत। आता या सर्व बटाट्यांची सालं काढून घेऊ। अशा प्रकारे शिलनीच्या साहाय्याने सर्व बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत। आता या बटाट्याचे चाकूने चौकोनी तुकडे करून घेऊ। हे तुकडे खूप मोठे किंवा खूप छोटे न करता मध्यम आकाराचे करून घ्यायचे आहेत। आता एका काचेच्या बाउलमध्ये मी थोडेसे पाणी घेतले आहे। आता या चिरून घेतलेल्या फोडी यामध्ये टाकून घेऊ। याचप्रमाणे सर्व बटाट्यांच्या फोडी करून घेऊ आणि त्या लाल पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये टाकून घेऊ। बटाट्यामध्ये बऱ्यापैकी स्टार्च असल्यामुळे या फोडी आपण 5 मिनिटांसाठी अशा प्रकारे पाण्यात भिजत ठेवणार आहोत। आता यानंतर मी थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली आहे। तसेच 10 ते 12 कढीपत्त्याची पानं ती देखील धुवून बारीक चिरून घेतली आहेत। आता मी एका स्टीलच्या प्लेटमध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 छोटा चमचा चाट मसाला, 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर, 1 टीस्पून धने पावडर काढून घेतले आहे। आता एका पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल मी टाकून घेतले आहे। आता यामध्ये पाव टीस्पून मोहरी तडतडली की पाव टीस्पून जिरे, बारीक चिरून घेतलेली कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग ही सर्व फोडणी उन्हातल्याने हलवून घेऊ। त्यानंतर लगेचच यामध्ये सर्व बटाट्याच्या फोडी टाकून घेऊ। आता या बटाट्याच्या फोडी सतत हलवून लो गॅस फ्लेमवरती व्यवस्थित परतून घेऊ। या बटाट्याच्या फोडी 5 मिनिटं झाकण न ठेवता अशा प्रकारे मी व्यवस्थित परतून घेतले आहेत। आता या पॅन वरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून या भाजीला एक वाफ काढून घेऊ। या पॅन वरती 5 मिनिटांसाठी झाकण जरी ठेवले असले तरी मध्ये आधी झाकण काढून अशा प्रकारे ही भाजी मी हलवून घेतली आहे। 5 मिनिटं झाली आहेत। तुम्ही येथे पाहू शकता हे बटाटे 50% शिजले आहेत। त्यामुळे यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं ही भाजी व्यवस्थित शिजवून घेऊ। अशा प्रकारे एकूण 10 मिनिटं झाकण ठेवून ही भाजी मी व्यवस्थित शिजवून घेतली आहे। आता यामध्ये सर्व कोरडे मसाले व चवीनुसार मीठ टाकून एकत्रित करून घेऊ। आता या सर्व बटाट्याच्या फोडी उन्हातल्याच्या साहाय्याने अशा प्रकारे हलवून सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित कोट करून घेऊ। आता मी मोजून 1 ते 2 मिनिटांसाठी या पॅन वरती झाकण ठेवून घेतले आहे। 1-2 मिनिटांनंतर झाकण काढून या भाजीवरती थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे। येथे बटाट्याची चविष्ट अशी कोरडी भाजी बनवून तयार आहे। ती तुम्ही नुसती देखील खाल इतकी ती अप्रतिम लागते। ही भाजी तुम्ही डब्याला दिली तर डबा नक्कीच चाटून पुसून खाल्ला जाईल, यात शंकाच नाही। ही भाजी तुम्ही प्रवासात देखील बनवून नेऊ शकता। एकदा नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।